नमस्कार मुलांनो, ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. यापूर्वीच्या पाठामध्ये आपण संख्या पद्धती या प्रकरणातील वेगवेगळ्या संख्यांचे प्रकार त्यांचा अभ्यास केलेला आहे. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या या सर्वांचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याची थोडीशी आपण उजळणी करू आणि मग त्यावर आधारित स्वाध्याय सोडवू. तर परिमेय संख्या याची व्याख्या काय बघा. जी संख्या p भागिले q या स्वरूपात मांडता येते आणि जिथे p व q हे पूर्णांक असतात आणि q शून्य नसते, अशा सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. परिमेय संख्या सट q अक्षराने दर्शवतात. q बरोबर अशा संख्या ज्या p भागिले q स्वरूपात लिहिता येतात, त्या p भागिले q अशा असतात, या स्वरूपात लिहिता येतात. फॉर ऑल हे चिन्ह जे आहे इथं, याला फॉर ऑल असं म्हणतात. सर्व संख्या फॉर ऑल p q बिलॉंग्स टू हे जे आहे याला बिलॉंग्स टू म्हणतात. चा समावेश असणे, बिलॉंग्स टू z. फॉर ऑल p अँड q बिलॉंग्स टू z. z म्हणजे पूर्णांक संख्या सट, पूर्णांक संख्या. ही p आणि q या सर्व पूर्णांक संख्या असून q ची किंमत शून्य नसते. उदाहरणार्थ परिमेय उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे. -2/3, -2/2, -1/2, 0, 1/2, 2/2 वगैरे वगैरे वगैरे. तर परिमेय संख्यांचे गुणधर्म काय आहेत? परिमेय संख्या शांत दशांश असतात. आपण बघितलेलं आहे, लिहिलेलं आहे. परिमेय संख्या शांत दशांश असतात. उदाहरणार्थ 1/2 बरोबर 0.5. परिमेय संख्या पुनरावर्ती दशांशी असतात. पुनरावर्ती दशांशी असतात. पुनरावर्ती दशांश म्हणजे आवर्ती दशांश. पुनरावर्ती दशांश उदाहरणार्थ बघा, 1/3 बरोबर 0.3333 येणार, म्हणजे 3ची पुनरावृत्ती होणार. मग हे कसं लिहितात? हे 0.3च्या वरती बार, 3 बार, 3ची पुनरावृत्ती होते. म्हणजे 3 पुन्हा पुन्हा न लिहिता 3च्या वरती आपण जर आडवी रेषा बार लिहिलं तर याचा अर्थ असा होतो की 3 पुनरावर्तित झालेला आहे. परिमेय संख्या अनंत दशांशी नसतात. अनंत दशांशी नसतात. हे परिमेय संख्यांचे गुणधर्म आहेत. आपल्याला यांच्या आधारे आपल्याला एक पुढचा स्वाध्याय सोडवायचा आहे. स्वाध्याय 1.1 तुम्ही बघितलेला असेल. पहिलं त्यातलं गणित असं आहे की 0 ही परिमेय संख्या आहे का? 1ला p भागिले q स्वरूपात लिहिता येतं का? p व q हे पूर्णांक असून q शून्य नाही. तर 0 ही परिमेय संख्या आहे का? आहे. आपण बघितलेलं आहे. 0 परिमेय संख्या म्हणजे काय? जी p भागिले q स्वरूपात लिहिता येते. मग 0 आपल्याला p भागिले q स्वरूपात कशी लिहिता येईल? 0 कसं लिहिता येईल बघा. 0 बरोबर 0 भागिले 1, 0 भागिले 1, 0/1, 0 भागिले 1, 0 भागिले 2, 0 भागिले 3, 0 भागिले कोणतीही संख्या लिहा 0 सोडून. अशा सर्व संख्या 0 आपल्याला काय करता येतं? असं p भागिले q स्वरूपात लिहिता येतं. म्हणून असं 0 ही काय आहे? p भागिले q स्वरूपात मांडता येते, म्हणून ती परिमेय आहे. दुसरं उदाहरण आहे बघा. दुसऱ्यामधलं a पहिलं. 3 व 4 मधील 6 परिमेय संख्या शोधा. 3 व 4 यांच्यामधील, हे मधील असं वाचायचं, 6 परिमेय संख्या शोधा. तर किती परिमेय संख्या शोधायच्या आहेत?
6. मग काय करायचं आपण 6मध्ये 1 मिळवायचं आणि 7 करायचं, 7 ही संख्या मिळवायचं. आता 3 व 4 मधील 6 परिमेय संख्या शोधण्यासाठी त्यांचा छेद म्हणजे या संख्यांचा छेद काय करायचा आहे 7 करायचा आहे आपल्याला. मग 7 जर छेद करायचा असेल तर मग काय करायला पाहिजे 3 हे 3 आहे, हे 3 आहे, याचा छेद 7 करायला पाहिजे. म्हणजे याला कितीने गुणायला पाहिजे 7ने गुणायला पाहिजे. म्हणजे किती होणार 21, आता तरी 21/7 होणार, 21/7. तसंच 4 ह्या संख्येचा छेद पण 7 करायचा आहे. म्हणजे 4ला काय करायला पाहिजे 7ने भागायला पाहिजे आणि 7ने गुणायला पाहिजे. मग किती होणार 28/7 येणार, 28/7 येणार. बरोबर. मग आपल्याला आता काय करायचं आहे 21/7 आणि शेवटची 4 म्हणजे 28/7. या दोन्हींच्या मधील 21/7 म्हणजे 7×21 आणि 28/7 म्हणजे 4 यांच्यामधील परिमेय संख्या लिहायच्या आहेत, जे ज्या पी भागिले स्वरूपात लिहिता येतात. कसं लिहिता येईल 21/7. पुढची संख्या अंश फक्त 1ने वाढवायचा, छेद 7 ठेवायचा. 22/7, 22/7, 23/7, 24/7, 25/7, 26/7, 27/7. अशा प्रकारे आपल्याला 3 आणि 4 मधील काय करता येतं परिमेय संख्या 6 परिमेय संख्या लिहिता येतील. जर आपल्याला 5 परिमेय संख्या लिहायची असतील तर मग काय करायला पाहिजे छेद या दिलेल्या संख्यांचा छेद किती करायला पाहिजे 5+1 6 करायला पाहिजे. म्हणजे 3ला 6ने गुणायचं आणि 6ने भागायचं. 6ने गुणलं तर किती होणार 18, 18/6 आणि 4ला गुणलं तर 24/6. मधल्या संख्या कशा लिहायच्या 18च्या पुढची 19/6, 20/6, 21/6, 22/6, 23/6. अशा रीतीनं आपण हे उदाहरण सोडवायचं आहे. त्यातलं दुसरं उदाहरण असं आहे 1 व 2 मधील 5 परिमेय संख्या शोधायच्या आहेत. 1 आणि 2 मधील आता सांगितल्या पद्धतीनं आपण काय करायचं 5 परिमेय संख्या शोधायच्या आहेत. त्यामुळे या 1 आणि 2चा छेद किती करायचा आहे 5+1 म्हणजे 6 केला पाहिजे. 6 1चा छेद 6 करण्यासाठी 1 याला 6ने गुणायचं आणि 6ने भागायचं. म्हणजे किती होणार 6/6 होणार 1 बरोबर. तसंच 2ला 6ने गुणायचं आहे म्हणजे किती होणार 6×2 12/6 होणार. 6/6 12/6 म्हणजे 1 आणि 2च फक्त पी भागिले क्यू स्वरूपात आपण लिहिला. मग त्यांच्यामधील परिमेय संख्या कशी असणार 6/6च्या पुढची कशी असणार 7/6, 8/6, 9/6, 10/6 आणि 11/6. अशा पद्धतीने आपल्याला 1 आणि 2 मधील 5 परिमेय संख्या शोधता येतात. त्याच्यानंतर खालील विधान चुकी बरोबर हे आपल्याला सांगायचं आहे. तुमच्या उत्तराचे कारण सांगा. पहिलं गणित कसं आहे पहिलं उदाहरण कसं आहे बघा. प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या आहे. मग आता हे चुकी बरोबर ओळखायला तुम्हाला काय माहिती पाहिजे की सगळ्या संख्यांचे प्रकार माहिती पाहिजेत. नैसर्गिक संख्या मग कोणत्या संख्या येतात त्याच्यामध्ये 1 2 3 4 वगैरे. पूर्ण संख्या 0 डब्ल्यू सटानं अक्षरानं दर्शवतात 0 1 2 3 वगैरे येतात. हे विधान कसं आहे मग प्रत्येक नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहे का हे विधान बरोबर आहे. कारण पूर्ण संख्या सटामध्ये नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो. बरोबर पूर्ण संख्या सटामध्ये नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो. डब्ल्यू बरोबर 0 1 2 3. मग 1 2 3 काय आहेत नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे या नैसर्गिक संख्या काय आहेत पूर्ण संख्या आहेत. प्रत्येक पूर्णांक संख्या ही पूर्ण संख्या आहे. प्रत्येक पूर्णांक म्हणजे आता कोणत्या संख्या लक्षात आल्या पाहिजे तुमच्या झेडने दर्शवतात. पूर्णांक संख्या झेडने दर्शवतात. झेडमध्ये काय असतात ऋण पूर्णांक आणि धन पूर्णांक डॅश 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 असं असतात.
-2 -1 0 1 2 वगैरे. मग काय तर म्हणतात प्रत्येक पूर्णांक संख्या ही पूर्ण संख्या असते. मग पूर्णांक संख्या म्हणजे -2 ही पूर्ण संख्या आहे का? -2 पूर्ण संख्या सतत येतच नाही. 0 1 2 0 आणि नैसर्गिक संख्या येतात, म्हणजे पूर्णांक संख्या पूर्ण संख्या सतत येत नाहीत, म्हणून हे विधान चुकीचे आहे. कारण पूर्णांकामध्ये ऋण संख्यांचा समावेश होतो. प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या आहे. परिमेय संख्या म्हणजे जी p/q स्वरूपात लिहिता येते, अशी संख्या ही पूर्ण संख्या आहे असं म्हणतात. मग पूर्ण संख्यामध्ये 0 1 2 3 या संख्या येतात. हे विधान चुकीचे आहे, कारण अपरिमेय संख्यामध्ये अपूर्णांकांचा समावेश असतो. इथे परिमेय नाही अपरिमेय पाहिजे झालं. अपरिमेय, प्रत्येक अपरिमेय संख्या ही पूर्ण संख्या असते असं पाहिजे विधान. प्रत्येक अपरिमेय संख्या ही पूर्ण संख्या आहे, हे विधान काय चूक आहे. कारण अपरिमेय संख्या यामध्ये अपूर्णांकांचा समावेश असतो आणि पूर्ण संख्या सटामध्ये अपूर्णांक नसतात. प्रत्येक परिमेय संख्या ही सुद्धा पूर्ण संख्या सटामध्ये येत नाही, कारण परिमेय संख्येमध्ये सुद्धा अपूर्णांक येतात. या पद्धतीनं हा उदाहरण संग्रह तुम्ही सोडवायचा.